भगिनीनं माझा हे कळकळीचं सांगणं आपल्याला आहे, माझ्या सगळ्या इथल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला माझं सांगणं आहे की आपण सगळ्यांनी एकदा विचार केला पाहिजे कुठपर्यंत आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांची बदनामी सहन करणार. आपण आता बाल झालं, बदनामी करणं बाल झालं. आता मी तर त्या आरोपांचं कधी म्हणजे आरोपांकडे बघणारच नाही. इथून मागं बघितलं नव्हतं, इथून मागही कधी बघितलं नव्हतं, आता इथून पुढे बघणार नाही. जे बोलायचं ते मागच्या 2 दिवसात बोलून मोकळा झालो. ते पण बोलायची इच्छा नव्हती माझी, पण माझे सहकारी मला म्हणले, दादा एकदा हे पिंपरी चिंचवड शहर यांचा स्वाभिमान जागा झालाय हे आठवण करून देण्यासाठी तुला बोलावंच लागेल. आणि मग मी बोललो, त्याच्यानंतर परत बोललो नाही आणि आता बोलणार पण नाही. आता इथं आपल्याकडे अजंठा नगरच्या बाजूला एक SRA चालू आहे. अजंठा नगरच्या बाजूला 1255 कुटुंब जी घरासाठी लढतायत, स्वतःला घर मिळावं म्हणून. बऱ्याच वर्ष तो प्रकल्प मला वाटतं रखडला होता, बरोबर ना? त्या चळवळीत तुम्ही काम केलेली लोकात का नाही बरं त्यांना सुचलं? का नाही सुचलं त्यांना या 1255 लोकांना न्याय द्यावा? हा, बरं झालं ती पण आठवण करून दिली, मला बोलायचंच होतं ते. आता त्यात कोण पार्टनर आहे कोण नाही मला आता नंतर काढावं, पण मी सोडले ते, जाऊ दे आता दादा, ते विनाकारण त्याच्यात जाण्याची काही गरज नाही आपल्याला. लोक हुशार झालेत. आता परत म्हणायचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिंग होती. बारामतीची PWDची जी कामं आहेत ती सगळी आणू समोर. अहो हे शहर जर विकसित होत असेल, हे शहर जर प्रगतीच्या मार्गावर जात असेल तर आम्हाला अपेक्षा आहे, आपण एक या राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून, ज्येष्ठ युतीतले घटक म्हणून तुम्ही या शहराची प्रगती होण्याकरता आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना जे राज्य सरकारच्या विधानसभेमध्ये नेहमी भोसरी मतदारसंघातल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना न्याय मिळावा म्हणून, त्यांच्या समस्यांवर मार्ग निघावा म्हणून आम्ही भांडत असतो, तसाच तुम्ही आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे. अनेक वर्ष आम्ही पाहतो या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही. फक्त यायचं, नगरपालिकेची निवडणूक आली, महानगरपालिकेची निवडणूक आली की करा आरोप, करा खोटी बदनामी, विधानसभा आले की करा आरोप, खोटी बदनामी, लोकसभा आले की करा आरोप, करा खोटी बदनामी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.